निर्मला भाग 2. लग्नानंतर निर्मला मुंशी तोताराम यांच्या घरी आली. एका अत्यंत तरुण आणि सुंदर मुलीला पत्नी म्हणून घरात आणल्यामुळे तोताराम स्वतःला खूप भाग्यवान समजत होते. ते निर्मलाला खुश ठेवण्यासाठी आणि तिचे मन जिंकण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू लागले. त्यांनी तिचे दागिने, कपडे आणि खाण्यापिण्याची कोणतीही कमतरता ठेवली नाही. परंतु वयातील मोठ्या अंतरामुळे निर्मलाला तोताराम यांच्याबद्दल आदर वाटत असला तरी ती त्यांच्याशी मनातून कधीच जुळू शकली नाही. तोताराम जेव्हा तिच्याशी तरुणासारख्या गप्पा मारण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा निर्मलाला संकोच वाटायचा. या घरात तोताराम यांच्या पहिल्या पत्नीची 3 मुले राहत होती. मनसाराम, जियाराम आणि शियाराम. यातला मोठा मुलगा मनसाराम हा निर्मलाच्याच वयाचा होता. तो कॉलेजमध्ये शिकत होता आणि अत्यंत समजूतदार, शांत स्वभावाचा होता. सुरुवातीला मुलांच्या मनात आपल्या मृत आईच्या जागी आलेल्या या नवीन सावत्र आईबद्दल थोडी शंका आणि नाराजी होती. पण निर्मलाने आपल्या प्रेमळ आणि काळजीवाहू स्वभावाने हळूहळू मुलांची मने जिंकण्यास सुरुवात केली. ती तिन्ही मुलांची आईसारखी काळजी घेऊ लागली. विशेषतः मनसाराम आणि निर्मला यांच्यात एक चांगला संवाद तयार झाला. कारण दोघांचे वय सारखेच असल्याने त्यांचे विचार आणि आवडनिवड जुळत होत्या. निर्मला मनसारामाला अभ्यासात प्रोत्साहन द्यायची आणि त्याच्या जेवणाची, खाण्याची विशेष काळजी घ्यायची. मनसारामसुद्धा निर्मलाला आदर द्यायचा. पण घरामध्ये निर्माण होत असलेले हे नवीन आणि आनंदी वातावरण जास्त काळ टिकले नाही. मुंशी तोताराम जेव्हा आपल्या तरुण पत्नीला आपल्या मुलासोबत इतक्या सहजतेने हसताना बोलताना पाहायचे तेव्हा त्यांच्या मनात एक अनामिक असुरक्षितता आणि संशयाची ठिणगी पडू लागली. स्वतःचे वाढते वय आणि निर्मलाचे तरुणपण यामुळे तोताराम यांच्या मनात एक विचित्र खंत निर्माण झाली, जी पुढे चालून या कुटुंबासाठी घातक ठरणार होती. मुंशी तोताराम यांच्या मनातील संशय आता हळूहळू उघड रूप घेऊ लागला होता. निर्मला आणि मनसाराम मधील निष्पाप नाते त्यांना एका वेगळ्याच दृष्टीने दिसू लागले होते. स्वतःच्या वयाची आणि रूपाची तुलना ते मनसारामाशी करू लागले, ज्यामुळे त्यांचा अहंकार आणि असुरक्षितता अधिकच वाढली. तोताराम यांनी निर्मला आणि मनसाराम यांच्यावर पाळ ठेवण्यास सुरुवात केली. मनसाराम जेव्हा कधी निर्मलाशी बोलायला जायचा किंवा तिच्या खोलीत बसायचा तेव्हा तोताराम तिथे अचानक येऊन पोहोचायचे. त्यांच्या वागण्यातील हा बदल निर्मलाच्या लक्षात आला. ती एक सुजाण स्त्री होती, त्यामुळे पतीच्या मनात काय चालले आहे हे ओळखायला तिला वेळ लागला नाही. पतीच्या या नीच संशयामुळे निर्मला आतून पूर्णपणे हादरून गेली. तिने स्वतःला वाचवण्यासाठी आणि घराची शांतता टिकवण्यासाठी मनसारामापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. दुसरीकडे मनसारामाला वडिलांच्या या बदललेल्या वागण्याचा मोठा धक्का बसला. त्याला समजत नव्हते की त्याचे वडील त्याच्याशी इतके थंडपणे आणि रागाने का वागत आहेत. तोताराम यांनी मनसारामाचा घरचा खर्च आणि कॉलेजची फी देण्यासही टाळाटाळ सुरू केली. शेवटी तोताराम यांनी एक कठोर निर्णय घेतला. त्यांनी मनसारामाला घरातून दूर ठेवण्यासाठी त्यांचे राहण्याची व्यवस्था कॉलेजच्या हॉस्टेल करून दिली. निर्मलाला हे अजिबात पटले नव्हते, पण ती पतीच्या निर्णयाविरुद्ध बोलू शकत नव्हती. मनसारामाने जड अंतकरणाने घर सोडले. त्याला कळून चुकले होते की त्याच्या घरात राहण्यामुळे त्याच्या वडिलांना त्रास होत आहे, जरी त्याला त्याचे खरे कारण माहीत नव्हते. मनसारामाच्या जाण्याने घर शांत झाले खरे, पण तोताराम यांच्या मनातील संशयाची आग विझली नाही आणि निर्मलाच्या मनातील पतीबद्दलचा आदर कायमचा संपला. मनसाराम आता कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहू लागला होता. घरातून अशा प्रकारे अचानक दूर केल्यामुळे तो मनातून प्रचंड खचला होता. तो रात्रंदिवस याच विचारात असायचा की त्याच्याकडून अशी कोणती चूक झाली ज्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढले. या मानसिक ताणामुळे त्याचे अभ्यासातील लक्ष उडाले आणि त्याचा थेट परिणाम त्याच्या आरोग्यावर होऊ लागला. दुसरीकडे मुंशी तोताराम यांना वाटले होते की मनसारामाला घराबाहेर पाठवल्याने त्याच्या मनातील संशय शांत होईल, पण तसे झाले नाही. उलट निर्मला आता पूर्वीपेक्षा जास्त शांत आणि उदास राहू लागली होती. तोताराम यांना वाटायचे की निर्मला मनसारामाच्या विरहामुळे दुःखी आहे. या चुकीच्या समाजामुळे त्याचा राग आणि संशय अधिकच बळावला. त्यांनी घरामध्ये निर्मला आणखी कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली. निर्मला मनोमन देवाकडे प्रार्थना करत होती की सर्व काही ठीक व्हावे.
तिला मनसारामाची काळजी वाटत होती, कारण तो स्वभावाने अत्यंत हळवा होता. तिने तोताराम यांना अनेकदा विनंती केली की त्यांनी एकदा हॉस्टेलमध्ये जाऊन मनसारामाची विचारपूस करावी, पण तोताराम यांनी तिच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि उलट तिच्यावरच टोमणे मारले. काही दिवसातच हॉस्टेलमधून बातमी आली की मनसारामाची तब्येत अत्यंत खालावली आहे आणि त्याला तीव्र ताप आला आहे. ही बातमी ऐकून निर्मलाच्या पायाखालची जमीनच सरकली. तर तोताराम यांच्या मनात कर्तव्याची आणि संशयाची एक मोठी लढाई सुरू झाली. मनसारामाच्या आजारपणाची बातमी ऐकून मुन्शी तोताराम शेवटी त्याला पाहण्यासाठी हॉस्टेलमध्ये पोचले. तिथे गेल्यावर जेव्हा त्यांनी मनसारामाला पाहिले तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला. त्याचा कधी काळी एकटा धाकटा धडधाकट आणि हुशार असलेला मुलगा आता तापाने फणफणत होता. त्याचा चेहरा निस्तेज झाला होता आणि तो अत्यंत अशक्त झाला होता. तोताराम यांच्या मनातील पित्याचे प्रेम जागृत झाले. त्यांनी तातडीने डॉक्टरांना बोलावले आणि मनसारामावर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी सांगितले की आजार शारीरिक असला तरी मुलाला मानसिक धक्का किंवा मोठा ताण बसल्यामुळे त्याची प्रकृती जास्त बिघडली आहे. तोताराम यांना मनोमन समजले होते की या परिस्थितीला त्यांचे वागणेच कारणीभूत आहे, पण तरीही त्यांचा अहंकार आणि संशय त्यांना पूर्णपणे उघडे पडू देत नव्हता. ते मनसारामाला परत घरी घेऊन आले, कारण हॉस्टेलमध्ये त्याची योग्य काळजी घेणे शक्य नव्हते. मनसाराम घरी आल्यावर निर्मलाच्या जीवात जीव आला. तिला त्याची अवस्था पाहून खूप रडू आले. तिची इच्छा होती की तिने स्वतः पुढे होऊन एका आईसारखी त्याची सेवा करावी, त्याला वेळेवर औषध पाणी द्यावे. परंतु मुन्शी तोताराम यांच्या मनातील संशयाचे भूत अजूनही पूर्णपणे मेलेले नव्हते. निर्मला जेव्हा कधी मनसारामाच्या खोलीच्या दिशेने पाऊल टाकायची तेव्हा तोताराम स्वतः तिथे येऊन उभे राहायचे किंवा तिला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवायचे. निर्मलाला पतीच्या या वागण्यामुळे अत्यंत अपमानित वाटत होते. तिने ठरवले होते की आत्ता मनसारामाच्या खोलीत जाणारच नाही, जेणेकरून पतीला संशय घ्यायला कोणतीही जागा उरणार नाही. मात्र दुसरीकडे आईची माया आणि काळजी न मिळाल्यामुळे आणि घरातल्या या तणावपूर्ण वातावरणामुळे मनसारामाची प्रकृती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली होती. त्याचा ताप कमी होण्याचे नाव घेत नव्हता. मुन्शी तोताराम यांनी शहरातील मोठमोठ्या डॉक्टरांना बोलावून उपचार सुरू केले होते, पण कोणताही औषध उपचार लागू पडत नव्हता. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की जोपर्यंत रुग्णाच्या मनातील चिंतेचे कारण दूर होत नाही तोपर्यंत औषधे फारशी प्रभावी ठरणार नाहीत. तोताराम आता एका भीषण मानसिक कोंडीत सापडले होते. त्यांना एका बाजूला आपल्या मुलाच्या मृत्यूची भीती सतावत होती, तर दुसऱ्या बाजूला त्याचा जुना संशय आणि अहंकार त्यांना पोखरत होता. मनसारामाच्या आजारपणाच्या खोलीत बसून ते तासनतास विचार करत राहायचे, पण निर्मलाला तिथे येण्याची परवानगी देण्याचे धाडस ते करू शकत नव्हते. निर्मला स्वतःच्या खोलीत बसून अश्रू ढाळत होती. तिला मनसारामाची अवस्था पाहून प्रचंड दुःख होत होते. तिला माहीत होते की मनसाराम निष्पाप आहे आणि केवळ स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद वागण्यामुळे तो या थराला पोचला आहे. तिने स्वतःला पूर्णपणे बाजूला केले होते, जेणेकरून घरात कोणताही नवीन वाद निर्माण होऊ नये. परंतु तिचे हे दूर राहणे मनसारामाला आणखीनच खचवून टाकत होते. मनसारामाला वाटत होते की कदाचित सावत्र आईसुद्धा आता त्याचा तिरस्कार करू लागली आहे. एका रात्री मनसारामाची प्रकृती अचानक खूप बिघडली. तो ग्लानीमध्ये काहीतरी पुटपुटू लागला. त्याच्या तोंडातून निघणारे शब्द ऐकून तोताराम यांच्या हृदयाचा थरकाप उडाला. मनसाराम आपल्या निष्पापतेची आणि वडिलांच्या बदललेल्या प्रेमाची याचना करत होता. या परिस्थितीने आता अशा वळणावर आणून ठेवले होते जिथून संपूर्ण कुटुंबाचा विनाश अटळ दिसत होता. तोताराम यांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊ लागली होती, पण कदाचित आता खूप उशीर झाला होता. मनसारामाच्या जगण्याची आशा आता पूर्णपणे संपत चालली होती. डॉक्टरही हताश झाले होते. मृत्यू अगदी जवळ आला आहे हे स्वतः मनसारामालाही जाणवू लागले होते. अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत त्याच्या मनात एकच इच्छा होती, ती म्हणजे आपल्यावरील लागलेला संशयाचा डाग धुवून काढणे आणि आपल्या निष्पापतेची खात्री वडिलांना देणे. त्याने अत्यंत क्षीण आवाजात आपल्या वडिलांना म्हणजेच मुन्शी तोताराम यांना आपल्याजवळ बोलावले. तोताराम अश्रू ढाळत त्याच्या खाटेपाशी बसले. मनसारामाने त्याचे हात हातात घेतले आणि अतिशय भावुक होऊन म्हणाला, बाबा, माझ्या मनात कधीही कोणाबद्दलही कोणताही वाईट विचार नव्हता. मी नेहमीच तुम्हाला देवासारखे मानले आहे. मला माफ करा जर माझ्याकडून नकळत काही चूक झाली असेल, पण मी निष्पाप आहे. मुलाचे शब्द ऐकून तोताराम यांचे हृदय पिळवून निघाले.
त्याच्या डोळ्यासमोरून त्याच्या स्वतःच्या संशयाचे आणि क्रूर वागणुकीचे सगळे प्रसंग फिरू लागले. त्यांना समजले की त्यांनी एका निष्पाप मुलाचा बळी घेतला आहे. ते ढसाढसा रडू लागले आणि त्यांनी मनसारामाची माफी मागितली. पण आता पश्चाताप करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच उरले नव्हते. त्याच वेळी निर्मलासुद्धा तिथे आली. मनसारामाने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आता कोणतीही तक्रार नव्हती, तर फक्त आदर होता. त्याने निर्मलाला शेवटचा नमस्कार केला. काही क्षणातच मनसारामाचे डोळे कायमचे मिटले आणि त्याचा प्राण गेला. घरामध्ये एकच आक्रोश झाला. आपल्या तरुण आणि हुशार मुलाच्या जाण्याने तोताराम पूर्णपणे कोलमडून गेले. निर्मलावर तर दुःखाचा डोंगर कोसळला, कारण तिला माहीत होते की या मृत्यूच्या मागे तिच्या सासरच्या घरातील संशयाचे वातावरण कारणीभूत होते. मनसारामाच्या मृत्यूने कुटुंबाच्या विनाशाची पहिली मोठी ठिणगी टाकली होती, ज्याने तोताराम यांच्या मनाला आयुष्यभरासाठी पोखरून काढले. मनसारामाच्या जाण्याने घरात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. मुन्शी तोताराम तर जणू जिवंत प्रेतासारखे झाले होते. वडिलांच्या व्यवसायात वकिलीच्या व्यवसायातून त्याचे पूर्णपणे लक्ष उडाले. दिवसभर ते घराच्या एका कोपऱ्यात बसून पश्चातापाच्या आगीत जळत राहायचे. त्यांच्या वागण्यातील पूर्वीचा रुबाब आणि अधिकार आता पूर्णपणे नष्ट झाला होता. या दुःखाचा सर्वात वाईट परिणाम तोताराम यांच्या उरलेल्या 2 मुलांवर, जियाराम आणि शेहराम यांच्यावर झाला. मनसाराम त्याचा मोठा भाऊ होता आणि तोच त्यांची काळजी घ्यायचा. आता घरात वडिलांचे लक्ष नव्हते आणि सावत्र आई निर्मला स्वतः दुःखात बुडालेली होती. यामुळे दोन्ही मुले हळूहळू उन्हाळ आणि हट्टी बनू लागली. विशेषतः जियाराम, जो वयाने थोडा मोठा होता, त्याच्या मनात निर्मलाबद्दल तीव्र द्वेष निर्माण झाला. त्याला वाटू लागले की निर्मला या घरात आल्यामुळेच त्याच्या सुखी कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि त्याच्या मोठ्या भावाचा बळी गेला. तो निर्मलाचा प्रत्येक संवादात अपमान करू लागला आणि तिने दिलेले जेवण किंवा कपडे नाकारू लागला. निर्मला या लहान मुलांचा राग समजून घेत होती, पण त्यांच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करत होती. पण जियारामाचे उद्धट वागणे आणि तोताराम यांची उदासीनता यामुळे ती घरात कमालीची एकटी पडली होती. याच दरम्यान निर्मलाने एका कन्येला जन्म दिला. घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाले खरे, पण या गरिबीत, तणावात आणि दुःखाच्या वातावरणात त्या लहान मुलीचे स्वागत करायला कोणाकडेही आनंद उरला नव्हता. तोताराम यांना तर आता स्वतःच्या मुलीचे भविष्य आणि घराचा वाढता खर्च कसा पेलवायचा याचीच चिंता सतावत होती. कुटुंबाची आर्थिक घडी आता वेगाने विस्कटत मुन्शी तोताराम यांच्या वकिलीचा व्यवसाय आता जवळपास ठप झाला होता. घराचा खर्च चालवणे आणि मुलाचे शिक्षण करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. आर्थिक चणचणीमुळे घरात रोज किरकोळ कारणावरून कटकटी होऊ लागल्या. तोताराम आता पूर्वीसारखे श्रीमंत वकील राहिले नव्हते, तर कर्जबाजारी झाले होते. या परिस्थितीचा सर्वात वाईट परिणाम जियारामावर झाला. वडिलांचे नियंत्रण सुटल्यामुळे तो वाईट संगतीत पडला होता. तो घरात कोणाचेही ऐकत नसे आणि पैशासाठी निर्मलाशी वाद घालत असे. जियारामाच्या मनात निर्मलाविषयी असलेला राग आता उघड विद्रोहाचे रूप घेऊ लागला होता. त्याला वाटायचे की निर्मला त्याच्या हक्काचे पैसे आणि सुख हिरावून घेत आहे. एक दिवस घरात पैशावरून मोठा वाद झाला. जियारामाने निर्मलाला अत्यंत टोचून बोलले आणि तिच्या चारित्र्यावर व तिच्या माहेरावरून अपमानकारक शब्द वापरले. निर्मला नेहमीप्रमाणे हा अपमान मुकाट्याने सहन केला, कारण तिला घराची उरली सुरली अब्रू वाचवायची होती. परंतु जियारामचा राग आता शांत होत नव्हता. त्याच रात्री जियारामने घरात एक मोठे आणि धक्कादायक पाऊल टाकले. त्याने निर्मलाचे सोन्याचे दागिने चोरले आणि तो घरातून पळून गेला. सकाळी जेव्हा निर्मलाला दागिने चोरीला गेल्याचे आणि जियाराम घरात नसल्याचे समजले, तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला. तोताराम यांना जेव्हा ही बातमी कळली, तेव्हा त्याचा उरला सुरला आत्मविश्वासही ढासळला. स्वतःचा दुसरा मुलगा चोर बनून घर सोडून निघून गेला या दुःखाने आणि अपमानाने तोताराम पूर्णपणे खचून गेले. आता घरात फक्त लहान मुलगा जियाराम आणि निर्मलाची लहान मुलगी उरली होती आणि गरिबीचे संकट अधिकच गडद झाले होते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.